नमस्कार मंडळींनो, साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मंडळींनो, वय वाढत गेलं तर सर्वात पहिले आपले साथ सोडतात ते आपले पाय. थोडं चालायचं असलं तरी पाय साथ देत नाही. जिना चढताना हाप लागतो आणि मनामध्ये एक भीती बसते की आता मला इतरांवर अवलंबून राहावं लागेल का. पण मंडळी, काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पायाच्या मजबूतीचे रहस्य, जे खरंच खूप कमी लोकांना ठाऊक असतं. मजबूत पाय हवे असतील तर काय खावे, कधी खावे, किती प्रमाणात खावे आणि शारीरिक हालचालीचे महत्व, हे सर्व, तसेच 6 अशी महत्वाची विटामिन जे तुमच्या पायांना देऊ शकतात ताकद, स्थिरता, पुन्हा तरुणपणाची ऊर्जा आणि शेवटी एक छोटासा 1 चमचा उपाय जो तुमचे आयुष्य बदलू शकतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणूनच सबस्क्राईब नक्की करून द्या. आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल, म्हणून व्हिडिओला लाईक पण आत्ताच करून द्या. सर्वात महत्वाचा मुद्दा नंबर 1, पायाची ताकद. वय वाढत जातो ना तसं शरीरामध्ये अनेक बदल होत जातात, पण या सगळ्यांमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपले पाय. संपूर्ण शरीराचा भार हे 2 पाय सांभाळत असतात. आपल्या शरीरात 50% हाड आणि 50% स्नायू म्हणजे की मसल पायांमध्येच असतात. तसेच शरीरातील 50% नसा आणि रक्तवाहिन्याची जाळे पायातूनच जातात. आणि म्हणून पाय हे केवळ चालण्यासाठीचे नव्हे, तर ते आपल्या शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे. पाय मजबूत असतील तरच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो, हालचाली सहज होतात, हृदय ही निरोगी राहण्यास मदत मिळते. म्हणूनच अनेक तज्ञ सांगतात, ज्यांचे पाय मजबूत असतात त्यांचे संपूर्ण आरोग्य अधिक चांगले असते. आणि वृद्धत्वाची प्रक्रिया देखील अनेकदा पायापासूनच सुरू होते आणि हळूहळू वरच्या भागाकडे सरकते. त्यामुळे पायाची काळजी घेणं म्हणजेच संपूर्ण शरीराची काळजी घेणं आहे. एका संशोधनामधून असे दिसून आले आहे की एखाद्या व्यक्तीची पायाची हालचाल केवळ 2 आठवडे थांबली तर त्याच्या पायातील स्नायूची ताकद 1/3 भाग कमी होते. म्हणजेच जणू काही त्या व्यक्तीचे वय 20 ते 30 वर्षांनी वाढल्यासारखं परिणाम दिसू लागतो. आणि म्हणूनच आपण कित्येक वेळा म्हणतो ना, हा मनुष्य किती म्हातारा दिसतोय, त्याचं ते इतकं वय पण नाही. तर त्याचं कारण हेच असतं. मंडळींनो, एकदा का स्नायू कमजोर झाले तर त्या पुनर्मजबूत करण्यासाठी खूप वेळ लागतो. कितीही व्यायाम केला तरी पूर्वीसारखी ताकद सहज परत येत नाही. यामुळे अमेरिकेन एका वैज्ञानिकाने पायाच्या मजबूत स्नायूंना दीर्घ आयुष्याच्या प्रमुख लक्षणांमध्ये अग्रस्थान देण्यात आले आहे. मंडळी, ह्यावरून हे स्पष्ट होते की पायाची ताकद ही केवळ हालचालीसाठी नाही, तर आयुष्याच्या गुणवत्तेसाठी, स्वावलंबनासाठी अत्यंत आवश्यक आहे. मंडळींनो, जसं वय वाढत जातं ना तसं पायाकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची गती आणि अचूकता कमी होत जाते. आणि म्हणूनच संतुलन बिघडण्याचा धोका वाढतो आणि पडण्याची घटना पण घडू शकतात. त्यांचं कॅल्शियमचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे हाडे ठिसूळ आणि अस्थिभंगाचा धोका वाढतो, ज्यामुळे गंभीर आजारही उद्भवू शकतात. पण ह्या सगळ्यांवर उपाय आहे बरं का. नियमित पायाचे व्यायाम करणे मंडळी चांगली गोष्ट आहे, पण ह्या सगळ्यांवर उपाय आहे नियमित पायाचे व्यायाम करणे.
आणि चांगली गोष्ट म्हणजे पायाचे व्यायाम कधीही सुरू करू शकतात, अगदी साठीनंतर सुद्धा. नियमित हालचाल, व्यायाम आणि पायाची काळजी घेतल्यास आपण आपले पाय मजबूतच ठेवू शकत नाही, तर संपूर्ण वार्धक्याची गतीही कमी करू शकतो. म्हणूनच मंडळी, लक्षात ठेवा की पायाची ताकद तुमच्या स्वातंत्र्याची आणि दीर्घ आयुष्याची खरी गुरु किल्ली आहे. हे वाक्य गाठ बांधून ठेवा बरं का. नंबर 2, पायाची ताकदीसाठी आवश्यक विटामिनचा सखोल समज. मंडळी, विटामिन डी हे आपल्या पायाच्या ताकदीसाठी सर्वात मूलभूत आणि महत्वाचा घटक मानला जातो, कारण की ते हाडं आणि स्नायूंना मजबूत ठेवण्याचं काम करत असतं. शरीरासाठी कॅल्शियम कितीही घेतलं तरी ते योग्य रीतीने शोषलं जाण्यासाठी विटामिन डी हे आवश्यक असतं. अन्यथा हाडं हळूहळू कमजोर होऊ लागतात आणि त्याचा थेट परिणाम पायावर दिसू लागतो. चालताना अस्थिरता, पटकन थकवा येणे, बसणं कठीण होणं, ही सर्व लक्षणं या कमतरतेचे असू शकतात. विशेषतः वृद्ध लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. त्यांना हे लक्षातही येत नाही की साधी थकव्याची समस्या शरीरातील पोषणाची कमतरतेचा परिणाम आहे. अशा वेळी शरीर सूक्ष्म संकेत देत असतात. रात्री पायात गोळे येणे किंवा अंगात जडपणा वाटणे किंवा अंगात जडपणा जाणवणे, यावर सर्वात सोपा आणि प्रभावशाली उपाय म्हणजे सूर्यप्रकाश, कारण तो विटामिन डी चा नैसर्गिक स्रोत आहे. त्याबरोबरच योग्य आहार, 1 चमचा कोल्ड लिव्ह ऑइल यासारखे छोटे बदल पायांना पुन्हा मजबूत आणि स्थिर बनवू शकतात. त्याचबरोबर विटामिन B12 आपल्या शरीराच्या नसांच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे हालचाली योग्य प्रकारे नियंत्रित होतात. जर शरीरात विटामिन B12 ची कमतरता असेल तर पाय सुन्न होणे, झिंझिन येणे, मुंग्या येणे, संतुलन बिघडणे, चालताना अचानक थकवा लागणे, एखाद्या शरीराचा भाग सुन्न होऊन जाणे, अशी लक्षणं दिसून येतात. एकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, केवळ वयामुळे होत असणार असं समजतात, पण प्रत्यक्षात गंभीर पोषण समस्या असू शकते. याकडे वेळेवर लक्ष दिल्यास, योग्य आहार घेतल्यास ही समस्या सुधारता येते. त्यामुळे पायाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी केवळ व्यायामच नव्हे तर शरीरात आवश्यक विटामिनचा योग्य पुरवठा होणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे विटामिन सी हे पायाच्या लवचिकता आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे योगदान देतात. ते कोलेजन तयार करण्यासाठी मदत करतात, जे आपल्या गुडघ्यांना आणि सांध्यांना मजबूत आणि लवचिक ठेवतं. कोलेजनचे प्रमाण कमी झालं तर सांधे आणि हालचालीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि चालताना वेदना जाणवतात. म्हणूनच पाय हलके आणि लवचिक आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी विटामिन सी अत्यंत आवश्यक आहे. विटामिन सी नैसर्गिकरित्या मिळवण्यासाठी आवळे, लिंबू, संत्री यासारख्या नैसर्गिक स्रोताचा आहारात समावेश करा. हाच सर्वात सोपा मार्ग आहे. एकूणच पाहिले तर विटामिन डी, विटामिन B12, विटामिन सी हे तिन्ही घटक मिळून पायांना मजबूती, ऊर्जा आणि लवचिकता देतात. योग्य वेळी ह्याकडे लक्ष दिलं, छोट्या सवयी अंगीकार केला तर केवळ पायच नव्हे तर संपूर्ण आयुष्य अधिक सक्रिय, स्वावलंबी आणि निरोगी राहू शकतं. महत्वाचा मुद्दा नंबर 3, कॅल्शियम असूनही हाडं कमजोर का? तर त्याच्यासाठी K2 आणि मॅग्नेशियमची खरी ताकद हवी असते. अनेक लोक नियमित रीतीने
कॅल्शियम घेत असतात, तरी सुद्धा त्यांची हाडे मजबूत होत नाही. याचं मागचं मुख्य कारण म्हणजे विटामिन K2 ची कमतरता. विटामिन K2 शरीरामध्ये योग्य मार्गदर्शक म्हणून काम करत असतं, म्हणजे कॅल्शियमला योग्य ठिकाणी हाड आणि दातामध्ये पोचवण्याचं काम करतं. जर विटामिन K2 नसेल तर कॅल्शियम चुकीच्या ठिकाणी साठू लागतं, जसं सांध्यांमध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये, ज्यामुळे जडपणा, वेदना आणि इतर समस्या निर्माण होतात. आणि म्हणूनच केवळ कॅल्शियम घेणं पुरेसे नाही, तर त्यासोबत K2 असणं अत्यंत आवश्यक आहे. हे K2 मिळवण्याचे नैसर्गिक स्रोत कोणतं? तर ते आहे फर्मेंट फूड्स, चीज, तूप, अंड्याचा पिवळा बलक, लोणी आणि मांस यासारखे पदार्थ विटामिन K2 चे उत्तम स्रोत आहे. रोज 1 चमचा तूप सारखा उपाय सुद्धा तुमच्या पायांना आणि हाडांना स्थिरता देऊ शकतो. पण तूप गावरानी असायला पाहिजे, बाजारचं नाही. त्याचबरोबर मॅग्नेशियम एक महत्वाचा घटक आहे, जे स्नायूंच्या कार्यासाठी आणि आरामासाठी अत्यावश्यक असतं. जर तुम्हाला रात्री पायामध्ये गोळे येतात, स्नायूंमध्ये तणाव जाणवतो किंवा थकवा लवकर येतो, तर हे मॅग्नेशियमची कमतरतेचे संकेत असू शकतात. त्यामुळे पाय लवचिक आणि मजबूत राहतात. चे नैसर्गिक स्रोत म्हणजे पालक, पालेभाज्या, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया, बदाम, काजू म्हणजे की सुका मेवा, तसेच केळी, पपई, डार्क चॉकलेट हे पदार्थ आहारात सामील केल्यास हाडे आणि स्नायूची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते. मंडळी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व घटक एकत्र काम करतात. विटामिन K कॅल्शियमला योग्य ठिकाणी पोहोचवतात, तर मॅग्नेशियम त्याच्या शोषणाला आणि स्नायूच्या कार्याला मदत करतात. त्यामुळे पदार्थ एकत्रित घेतल्यास शरीरात कॅल्शियम योग्य प्रकारे वापरलं जातं आणि हाड खऱ्या अर्थाने मजबूत होतात. याचा फायदा केवळ पायाच्या ताकदीपुरता मर्यादित राहत नाही बरं का, तर हृदय, रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठीही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे महागड्या सप्लिमेंट पेक्षा आपल्या दैनंदिन आहारामध्ये योग्य बदल करणं ही दीर्घकाळ निरोगी राहण्याची आणि मजबूत पायाची खरी गुरुकिल्ली आहे. हे वाक्य पण तुम्ही खास गाठ बांधून ठेवा. विटामिन E पाहूया. मंडळी, मला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुमचे पाय नेहमी थंड पडतात का? चालताना जड वाटतात का? किंवा थोडं चाललं तरी थकवा जाणवतो का? मंडळी, ही सर्व लक्षणं शरीरातील रक्तप्रवाह कमी असण्याचे चिन्ह असू शकतात. जेव्हा पायापर्यंत पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन पोहोचू शकत नाही, तेव्हा स्नायू कमकुवत होतात, हालचाल मंदावते आणि पायात जडपणा येतो. अशा वेळी विटामिन E अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे रक्तवाहिनींना निरोगी ठेवतं, त्याची लवचिकता वाढवतं आणि रक्ताचा प्रवाह सुरळीत करण्यास मदत करतं. त्यामुळे पायापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो आणि स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते. त्यामुळे चालणं अगदी सहज आणि हलकं वाटू लागतं. विटामिन E शरीरात अनेक प्रकारे कार्य करतं. रक्तवाहिन्यांना होणारे नुकसान पासून वाचवतं आणि त्यांना विस्तरित होण्यास मदत करतं. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत आणि व्यवस्थित राहतो. आणि आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे प्लेटलेट्सचा अनावश्यक जमाव कमी करतो. त्यामुळे अनावश्यक प्लेटलेट्स तयार होण्याचा धोका कमी होतो. याचा थेट परिणाम म्हणजे शरीरातील रक्तसंचार सुधारते
आणि पायात होणारा जडपणा, थंडपणा आणि थकवा कमी कमी होतो. त्यामुळे नियमित रीतीने विटामिन ई मिळणं पायाच्या आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचं ठरतं. विटामिन ई मिळवण्यासाठी महागड्या सप्लिमेंटची जरूर नाही, कारण की त्याचे नैसर्गिक स्रोत आपल्या आहारामध्येच सहज उपलब्ध आहे. जसे की बदाम, सूर्यफुलाच्या बिया, पालक, ब्रोकोली, गव्हाच्या अंकुराचे तेल हे याचे उत्तम स्रोत आहे. रोजच्या आहारामध्ये याचा समावेश केल्यास आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल. जसे की चालणं सोपं होईल, पायाचा थकवा कमी होईल आणि शरीरात नवी संजीवनीसारखी ऊर्जा येते. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. विटामिन ई जरी फायदेशीर असलं तरी त्याचे सप्लिमेंट घेताना डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण जास्त प्रमाणात घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. विटामिन ई योग्य प्रमाणात आणि नैसर्गिक मार्गाने घेतल्याने विटामिन ई पायांना केवळ ताकदच देत नाही, तर नवचैतन्याचे संचारही करू शकतो. मग हे खास लक्षात ठेवा, तुमच्या पायाची ताकद तुमचे खरे स्वातंत्र्य आहे. मी हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नव्या उपयुक्त व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार.